मुंबई कल्याण परिसरामध्ये. स्वप्नील सर, मुंबई आणि कल्याणमध्ये ज्या वेळेला तुम्ही जाल तर तुम्ही जर एखाद्या स्टेशनवरती उतरा, त्यानंतर एखादा दगड तुमच्या सोबत घेऊन जा आणि कोणालाही जर मारला ना तो क्रिकेटरच निघेल. 99% आपण पाहतो मुंबईमध्ये तुम्हाला क्रिकेटरच पाहायला मिळतील. यावेळेला जर पाहिलं तर बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. स्लोवर वनने सुरुवात, डॉट बॉलने सुरुवात होते. सुहास पवारच्या गोलंदाजीची चौथ्या ओव्हरची सुरुवात या डॉट बॉलने. आणि इथून खेळ करावा लागेल मयूर कारंडेला, कारण संघाने जबाबदारी दिली त्यांच्यावरती सलामीला बॅटिंग करण्याची. पुन्हा एक वेळ रिव्हर्स स्वीपचा फटका आताही सजवण्याचा प्रयत्न. धाडस बघा अक्षय पवारचं. खरं तर धाडसी खेळ करतोय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कही झाला नाहीये मागच्या 3 बॉलमध्ये. अक्षय पवार हा मागच्या वर्षी अतिशय सुंदर असा खेळला होता. मागच्या वर्षी तो आगोर संघाचा ओपनर बॅट्समन म्हणून होता, मात्र निराश. बघा याला म्हणतात दॅट्स ए क्रिकेट स्पिरिट. मयूर नॉन स्ट्राईक ला होता, मात्र तो त्याला बॅटला बॉल लागत नसल्यामुळे तो क्रीज सोडून रिटायर्ड होणार होता. मात्र त्याला बोलून त्याला समजावत असताना आणि त्याला प्रोत्साहित करत असताना मयूर, यालाच म्हणतात मोठ्या प्लेअरची निशाणी. तू जाऊ नको, तू खेळ, भीड, नड, यालाच म्हणतात मोठ्या क्रिकेटरची निशाणी. आणि बरेच असे खूप कमी प्रमाणात मी क्रीज वरती बघतो, असे खूप कमी असे क्रिकेट खेळाडू असतात की तो आपल्या साथीदाराला साथ देतात आणि समजून सांगतात की आज बेटा 13 दिन नहीं है, कल 13 दिन पक्के में होऊंगा. नक्कीच. बघा जर पाहिलं तर MH11 सातारा संघ दिवसाच्या सत्रामध्ये खेळलाय. रात्रीचं सत्र जर पाहिलं तर हे नवीन खेळाडू आहे आणि खरं तर रात्रकालीन स्पर्धा हे खेळाडू खेळले नाहीत आहे, त्यामुळे थोडासा त्रास त्यांना जाणवतोय बॉल पिक करण्यासाठीचा. इथे सुद्धा आणखी एक वेळ समोर टाकलेला बॉल, आणखी एक निर्धाव चेंडू टाकला जाईल. इथे जर पाहिलं तर मागचे सर्व चेंडू ज्या पद्धतीने पाहिले तर जरूर या ओव्हरमध्ये एकही धाव आली नाहीये. मागच्या 5 बॉलमध्ये 5 निर्धाव चेंडू टाकले गेल्यात. रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि आता मात्र इथे डॉट बॉल आणि मिडन